नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड जी बदल घडवते महाराष्ट्रात ती आली आहे थेट दिल्लीतून, देशाच्या राजधानीतून. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अखेर दिल्लीत पहिला भगवा झेंडा, भाजपचा झेंडा उतरवून त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार दिमागदार विजय. अखेर उद्धव ठाकरे दिल्लीत तर ठाकरेंची दिल्लीच्या या संपूर्ण भागावरती एकहाती सत्ता. जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आणि देशाच्या राजकारणातून दिल्लीतून आलेली सगळ्यात मोठी अपडेट, ज्या बातमीकडे सध्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. गेल्या 3 महिन्यांपासून या निवडणुकीकडे कसं पाहताय, तर असं विचारल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं, महाराष्ट्राच्या बाहेरचा जो शिवसैनिक आहे तो करवट हिंदुत्ववादी आहे, तो नक्कीच शिवसेनेला या भागामध्ये विजय प्राप्त करून देईल, अशी ठाकरेंची प्रतिक्रिया आली होती. आणि त्यालाच अनुसरून भाजपचा मात्र अक्षरशः सुराडा त्या संपूर्ण निवडणुकीत झालाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अगदी त्या भागामध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. सविस्तरच बातमी जाणून घेऊया. देशाच्या राजधानीतून ठाकरेंचा भगवा झेंडा. मित्रांनो, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती, तर ती संपूर्ण देशभर कशी पसरली होती याचं मूर्तिमंत उदाहरण आज महाराष्ट्रातील कडवट निष्ठावान शिवसैनिकांसमोर आलेलं आहे. मित्रांनो, ठाकरेंची शिवसेना ही नुसती मराठीसाठी नाही, तर महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी आग्रही, तर देश पातळीवरती हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रीयत्वासाठी आग्रही राहील, अशी राष्ट्रभूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्षांपूर्वी घेतली होती. आणि त्यालाच अनुसरून आजही त्यांचा दरारा महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर पाकिस्तानमध्ये देखील शिवसेना प्रमुखांचा दरारा आजही आहे. आज देखील शिवसेनेने पाकिस्तानची मॅच महाराष्ट्रात किंवा देशात होऊ देणार नाही असा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानची मॅच भारतात कुठेही होत नाही असा दरारा फक्त एकाच राष्ट्रीय पक्षाचा आहे, एकाच राज्य पातळीच्या पक्षाचा आहे, तो म्हणजे शिवसेना. मित्रांनो, आता बघूया राज्य पातळीवरील शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने थेट दिल्लीच्या तख्तावरती कसा फडकवला आपला सर्वात मोठा भगवा झेंडा. आता येऊया आपल्या बातमीकडे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका संपलेल्या आहेत. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती काही जरी बाकी असल्या तरी इतरत्र निवडणुका मात्र महाराष्ट्रात संपलेल्या आहेत. हा निवडणुकांचा उत्सव आता महाराष्ट्राने अगदी जवळून पाहिला आणि आता मात्र EVMवरती संशय वाढल्याचा आपण त्यावेळी पाहिला. परंतु मित्रांनो, आता या निवडणुका EVMवरती झालेल्या नव्हत्या, होत्या. यामुळेच इथे मात्र शानदार विजय काँग्रेस इतर अन्य पक्षाचे होऊ लागले आहेत. याचं कारण आपल्याला सांगायची गरज नाही. मग आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, मग उद्धव ठाकरे यांचा विजय कसा काय झाला अशी बातमी सध्या पसरतेय. तर मित्रांनो, जाणून घेऊया. बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा ठाकरे वर्चस्व अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात देशात सिद्ध होताना दिसतंय. तर हा विजय उद्धव ठाकरेंचा, ठाकरेंच्या शिवसेनेचा दिल्लीच्या तख्तावरती भगवा फडकवणारा जो स्वप्न होतं ते अखेर कसं साकार झालं ते आता आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र हा अतिशय समाजप्रिय आणि सर्वांना एकत्र घेऊन चालणारा राष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांपासून ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत सर्व धर्मियांना, सर्व जाती धर्मांना एकत्र बांधून शिवसेना प्रमुखांनी आपली शिवसेना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व अशी भूमिका घेऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला शिवसेना पक्ष पुढे घेऊन जाण्याचे होते. परंतु शिवसेना जम्मू काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून ते इकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेच्या शाखा आजही आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना एकमेव असा कडवट हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे, जो भारत देशामध्ये सगळ्याच राज्यांमध्ये शिवसेनेला गणलं जात आहे. आणि याचीच ओळख आता शिवसेना प्रमुखांनी आपली अजरामर केली असून यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्र सोडून देशाच्या इतर भागामध्ये आपला जबरदस्त भगवा झेंडा फडकवण्याची वेळ आली होती. आणि यावेळेस मात्र भाजपचा अक्षरशः सुराडा, इतर राजकीय पक्षांचा देखील अतिशय दारुण पराभव करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं यश आलेलं होतं. मित्रांनो, देशातील सगळ्यात मोठी रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणारी पश्चिम रेल्वे ही लोहमार्ग या सगळ्याच भागांमध्ये आपण पाहतो की कामगार सेना
रेल कामगार सेना रेल्वेच्या संघटना अतिशय मजबूत असतात. महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये या संपूर्ण भागामध्ये शिवसेनेच्या रेल कामगार सेनेचं जबरदस्त काम आहे. यामुळे या पश्चिम पट्ट्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व गेल्या कित्येक दिवसांपासून. मात्र दिल्ली या तख्तावरती दिल्लीच्या पश्चिम रेल्वेमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची ठाकरे ताकद नसताना या भागामध्ये केली गेली 10 वर्ष केलेली जबरदस्त कामे, कामगारांच्या न्यायासाठी अखंड धावत जाणारी शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्यासह राज्यसेवेतील लोक, खासदारांनी हिंदी भाषिकांच्या मानलेल्या समस्या या सगळ्यांना अनुसरून कामगारांची संघटना म्हणून शिवसेना उत्तर भारतामध्ये देखील प्रसिद्ध आहे. इतर कोणताही पक्ष कामगारांच्या पाठीमागे अशा प्रकारे राहत नसताना उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात असून देखील दिल्ली येथील कामगारांच्या हितासाठी अखंड काम करत असते. यामुळे या झालेल्या रेल कामगार सेनेच्या जवळजवळ 27 पैकी 26 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. त्यामुळे दिल्लीच्या रेल कामगार सेनेमध्ये उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच खातं खोलत या भागामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केला. सगळीकडे भाजपची सत्ता येत असताना मात्र बॅलेट पेपरवरती मात्र भाजपला धक्क्यावरती धक्के बसतायत. तेलंगणामध्ये झालेला विजय हा देखील काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा खूप मोठा विजय मानला जातोय. तेलंगणा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवरती झालेल्या निवडणुका भाजपला प्रचंड दुखावल्या आणि आत्ता देखील मित्रांनो दिल्लीसह वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता होत आहेत बॅलेटवरती निवडणुका. या निवडणुकांमध्ये भाजपला जबरदस्त धक्क्यावरती धक्के बसतायत. मात्र EVM वरती भाजप जिंकते आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये दिल्लीवरती ठाकरेंचा पहिल्यांदाच हा भगवा झेंडा फडकल्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व दिल्ली या ठिकाणी पहिल्यांदाच आलाय आणि हा विजय मात्र शिवसैनिकांचा असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. तेथील सामान्य शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक यांनी गेली 5 वर्ष घरात न राहता प्रचंड रस्त्यावरची लढाई जिंकली. त्या रस्त्यावरच्या लढाईत कामगारांचं हित जोपासलं आणि त्याच कामगारांनी आज शिवसेनेला दिल्लीवरती आपला भगवा झेंडा 27 पैकी 26 ठिकाणी फडकवण्यास यश मिळवून दिलं. हीच खरी शिवसेनेची ताकद असल्याचं ठाकरेंनी यावेळी म्हटलंय. लवकरच मातोश्री या ठिकाणी सगळ्या विजयदारांचा सत्कार सोहळा होईल आणि मित्रांनो हा विजय मात्र उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी दिलेला आहे. भाजपची मात्र या भागात हवा गुळ झाल्याचं आहे आणि काँग्रेस देखील इथे काहीच यश न मिळालं. मात्र कामगारांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेना ओळखली जाते. याच शिवसेनेने या भागामध्ये आपला पहिल्यांदाच वर्चस्व सिद्ध केल्यामुळे ठाकरेंनी आता संपूर्ण देशामध्ये आपण लढणार असल्याची घोषणा केली आहे. मित्रांनो हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला शानदार विजय म्हणावा लागेल, जो महाराष्ट्राच्या बाहेर ठाकरेंनी आता विजय नोंद करायला सुरुवात केली आहे. मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.